आपल्या आजूबाजूच्या जगात सतत बाहेर जाण्याचं आणि नेहमी उत्साही राहण्याचं खूप कौतुक केलं जातं नाही का? आणि मग अशावेळी घरी राहण्याचा निर्णय घेतला की तो अनेकदा चुकीचा समजला जातो. पण यामागे काहीतरी अधिक असेल तर? म्हणजे घरी राहणं हे एकटेपणाबद्दल नसेल तर एका उद्देशाबद्दल, सखोल विचारांबद्दल आणि आंतरिक शांतीबद्दल असेल तर? चला तर मग यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. आणि हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मुख्य प्रश्न आहे. आपण या निवडीमागे असलेलं मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि प्रत्यक्ष मानवी अनुभव समजून घेणार आहोत. हे फक्त काही जुन्या विचारांवर किंवा स्टिरियोटाईपवर आधारित नाही, तर खऱ्या-खुऱ्या अनुभवांवर आधारित आहे. चला तर मग वळूया पहिल्या सत्याकडं. जे लोक घरी राहायला प्राधान्य देतात त्यांना अगदी लहानपणापासूनच सामाजिक होण्याच्या दबावाला सामोरं जावं लागतं. अनेकदा त्यांना असं सांगितलं जातं की त्यांचा स्वभाव असा आहे जो बदलण्याची गरज आहे. समाजात कसं आहे ना, जे लोक सतत सक्रिय असतात, कार्यक्रमांना जातात, नेटवर्किंग करतात, त्यांनाच जास्त महत्त्व दिलं जातं. या उलट जेव्हा कोणी शांत राहणं निवडतं किंवा एखाद्या पार्टीला जायला नकार देतं, तेव्हा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते किंवा त्यांना चुकीचं समजलं जातं. पण मानसशास्त्रज्ञ कार्ल जंग आणि आत्ताचे आधुनिक तज्ज्ञ सांगतात की एकटेपणा ही काही कमतरता नाही. खरं तर अभ्यासातून असं दिसून आलंय की जे लोक एकांतात स्वतःला रिचार्ज करतात त्यांच्यामध्ये भावनिक नियंत्रण आणि मानसिक स्पष्टता जास्त चांगली असते. आता बघूया दुसरं सत्य. जे लोक घराच्या शांत वातावरणाला प्राधान्य देतात त्यांच्याबद्दल एक अगदी सामान्य गैरसमज असतो की ते आळशी किंवा समाजविघातक आहेत. पण हे सत्यापासून खूप खूप दूर आहे. इथे समाजविघातक हा शब्द अगदी चुकीच्या अर्थाने वापरला जातो. कमी पण सखोल सामाजिक संबंधांची इच्छा असणं हा काही आजार नाहीये. उलट ती एक समंजसपणाची निशाणी आहे. असे लोक कमी पण घट्ट आणि अर्थपूर्ण नातेसंबंधांना जास्त महत्त्व देतात. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे लोक आपल्या जागेत आराम मिळवतात ते अनेकदा खूप जास्त मेहनती आणि स्वयंनिर्देशित असतात. देखाव्याच्या व्यस्ततेला उत्पादकतेशी जोडणं ही आता जुनी गोष्ट झाली आहे. खरं तर शांत वातावरण त्यांना बाहेरील गोंधळापासून दूर डीप वर्कसाठी आवश्यक असलेली एकाग्रता देतं, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम बनतात. तिसरं सत्य आहे प्राण्यांशी असलेल्या नात्याबद्दल. जे लोक जास्त वेळ घरी घालवतात ते अनेकदा त्यांच्या पाळीव प्राण्यांसोबत एक खूप घट्ट भावनिक नातं तयार करतात. आणि हे फक्त भावनिक नाही, यामागे चक्क विज्ञान आहे. संशोधनातून असंच सिद्ध झालंय की पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं, तणाव कमी होतो आणि डोपामाइन, ऑक्सिटोसिन सारखे आनंदी हॉर्मोन्स वाढतात. प्राण्यांची सोबत भावनिक स्थिरता आणि आयुष्याला एक उद्देश देते. चला आता चौथ्या सत्याकडे वळूया, जे त्यांच्या आवडी आणि छंदांशी संबंधित आहे. हे लोक क्षणिक ट्रेंड्सपेक्षा सखोलतेला म्हणजे डेप्थला अधिक महत्त्व देतात. हे लोक ट्रेंडच्या मागे धावत नाहीत, तर ते आपल्या आवडींना अगदी मनापासून जोपासतात. आणि हीच निष्ठा त्यांच्या नातेसंबंधांमध्येही दिसून येते. ते अनेक वरवरच्या ओळखींपेक्षा काही खोल आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांना निवडतात. बरं, गेल्या काही वर्षांमध्ये रिमोट वर्कमुळे एक खूप महत्त्वाची गोष्ट सिद्ध झाली आहे. घरी राहणारे लोक ज्या कार्यशैलीला इतके दिवस प्रभावी मानत होते तिला आता जगभरातून मान्यता मिळाली आहे. आकडेवारीत सगळं काही सांगते. एका महत्त्वाच्या संशोधनानुसार रिमोट कामगार तब्बल 13% अधिक उत्पादक असल्याचं आढळून आलं आहे. म्हणजे घरातून काम करणं म्हणजे कामापासून पळ काढणं नाही, तर उलट चांगल्या परिस्थितीत आणखी चांगलं काम करणं आहे. इतकंच नाही तर त्यांचं नोकरीतलं समाधानी खूप जास्त असतं. याचं कारण म्हणजे त्यांना स्वतःच्या वेळेवर अधिक नियंत्रण मिळतं, कामात कमी व्यत्यय येतो आणि ऊर्जेचं उत्तम व्यवस्थापन करता येतं, जे त्यांच्या नैसर्गिक कार्यशैलीला अगदी अनुकूल असतं. आणि आता सर्वात सुंदर आणि कदाचित सर्वात कमी समजलं जाणारं सत्य, या लोकांचं आंतरिक जग खूप समृद्ध आणि शक्तिशाली असतं. त्यांचा एकटेपणा कधीच रिकामा नसतो. त्यांचं मन सतत विचारांनी भरलेलं असतं. ते फक्त शांत बसलेले नसतात, तर ते खोलवर विचार करतात, चिंतन करतात. ते स्वतःला आणि या जगाला सतत प्रश्न विचारत राहतात, ज्यामुळे त्यांचं आंतरिक जग जिज्ञासेने आणि आश्चर्याने भरलेलं असतं. त्यांच्या मनात आठवणी आणि अनुभवांचा एक अनमोल खजिना असतो, जो त्यांच्या दृष्टिकोनाला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक विशिष्ट आकार देतो. आणि शेवटी हेच आंतरिक जग नवनिर्मितीसाठी एक सुपीक जमीन बनते. ते लिहितात, काहीतरी तयार करतात, वाचतात, ऐकतात, कारण ते कंटाळलेले नसतात, तर ते स्वतःच्या अस्तित्वात पूर्णपणे जिवंत असतात. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर लोरी हेल्गो यांनी म्हटल्याप्रमाणे एकटेपणा म्हणजे ऊर्जेची कमतरता नाही, तर ती स्वतःची उपस्थिती आहे.
ही एक अशी जागा आहे जी त्यांना स्वतःला बरे करण्याची, बदलण्याची आणि स्वप्न पाहण्याची संधी देते. तर घरी राहणं ही कमजोरी किंवा भीती नाही आहे. ही आत्मजागरूकतेची एक जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. या 6 सत्यांपैकी कोणतं सत्य सर्वात जास्त जवळचं वाटलं? कधीकधी असं वाटतं की एकटे राहण्याची आवड आपल्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्यात काहीही तुटलेलं नाहीये. आपण फक्त आपल्या मनाच्या आणि आत्म्याच्या गरजांकडे लक्ष देत आहोत.